बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरी तुमरी। शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पत्रावरून वाद, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे कार्यकर्त्यांची पालिका आवारात घुसखोरी। मुंबईत मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात मनसे आक्रमक, मला मराठी येते अशा आशयाचे बोर्ड रिक्षांवर लावायला सुरुवात। मराठी रिक्षा चालकांची मोठ बांधण्याचा प्रयत्न, मनसे वाहतूक सेनेकडून गोरेगावमध्ये मोहिमेला सुरुवात। अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीकडे जळगाव महापालिकेची तब्बल 41 कोटी रुपयांची फसवणूक। भाजप नगरसेवक अरविंद देशमुख यांची जळगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार, कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। बंगळुरूमध्ये प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळलं, प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानं जिवंत जाळल्याची माहिती। अधिक तपास सुरू। सायबर फ्रॉडमध्ये मुंबईकरांनी वर्षभरात गमावले 1000 कोटी रुपये, त्यापैकी फक्त 110 कोटी रुपये जप्त। मुंबई पोलिसांच्या नुसार 4825 सायबर गुन्ह्यांची 2025 मध्ये नोंद। दाखल झालेल्या गुन्ह्यातील 1542 गुन्ह्यात 1410 आरोपींना अटक। पुढील 4 दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता, दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज। नाशिककरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार, आठवड्यातून 1 दिवस पाणी बंद होण्याची शक्यता। जलसंपदा विभागाचा महापालिकेला पाणी जपून वापरण्याच्या सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।